शेतकरी कर्जमाफीला आचारसंहितेचा ब्रेक लागलेला आहे। विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता ही सोमवारपासून लागू करण्यात येते। मतदान झाल्यास 25 जून पर्यंत आचारसंहिता राहणार आहे, तर 30 जून पूर्वी कर्जमाफी देण्याचं सरकारचं आश्वासन होतं। शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या महत्त्वाच्या ठळक झटपट बातम्या। मान्सूनने संपूर्ण अंदमान व्यापले। श्रीलंका कोरोमिन भागात मान्सूनने प्रगती केली असून समोर राज्यात जूनच्या 7 तारखेला मान्सून महाराष्ट्रात दाखल होईल असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे। सोयाबीन कापूस विकल्यानंतरच दरवाढ, शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त। शेतकऱ्याने नाईलाजाने आधी सोयाबीन व कापसाची विक्री केली असून शेतकऱ्यांकडे असलेला शेतमाल आता संपल्यानंतर भाववाढ झाली। कांदा पडला, संताप वाढला, शेतकऱ्यांचा ठिय्या। तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2023च्या निवडणुकीपूर्वी कांद्याला 24 रुपयांचा भाव देण्याची घोषणा केली। मात्र प्रत्यक्षामध्ये आता कांद्याला 12 रुपये 35 पैशांचा दर जाहीर केला। बनावट तणनाशक विक्रीवरून अमेझॉन फ्लिपकार्टला नोटीस। केंद्रीय ग्राहक संरक्षण विभागाने सायक्लोनॉसिन हर्बिसाइड या कथित बोगस अप्रमाणित तणनाशकाच्या विक्रीवरून ऑनलाईन ई कॉमर्सच्या कंपन्यांना नोटीस पाठविली आहे। कांद्याला 24 रुपयांचा भाव द्या, उत्पादकांचा आक्रोश। लासलगाव येथे संतप्त शेतकऱ्यांचे आंदोलन। 26 मेला महामार्ग रोखण्याचे रोहित पवार यांचा इशारा। कांद्याला अत्यंत कमी दर मिळत आहे। एल निनोच्या प्रभावामुळे यंदा कमी व अनियमित पावसाचा अंदाज। भारतीय हवामान खात्यानुसार यावर्षी राज्यामध्ये पावसाचे प्रमाण कमी व अनियमित स्वरूपाचे राहणार। विमा नाही, ऊस नाहीत, खतांच्या महागाईने शेतकरी आर्थिक संकटात। राजकीय पुढारी मात्र गप्प। विमा कंपनीच्या मनमानी कारभारामुळे अनेक शेतकऱ्याला भरपाईपासून अपात्र ठरविले जात आहे। डिझेल दरवाढीमुळे मशागतींचा खर्च वाढणार, शेतकरी अडचणीत। नांगरणी ते पेरणीपर्यंतच्या सर्व कामांच्या खर्चामध्ये वाढ। शेतकऱ्यांसमोर असणारी संकटाची मालिका कमी होताना दिसून येत नाही। शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रतीक्षा। 30 जूनच्या डेडलाईनचे काउंटडाऊन सुरू। 2 लाखापर्यंत कर्जमाफीची घोषणा। प्रत्यक्ष मदतीकडे शेतकऱ्यांचे लक्ष। 1160 कोटींचे पीक कर्ज थकीत। शेतकऱ्यांना आहे संपूर्ण सरसकट कर्जमाफीची आशा। बैलजोडीवर भारी पडली ट्रॅक्टरची हॉर्स पॉवर। विक्रीत 20% वाढ। खरीप हंगामापूर्वी जिल्ह्यामध्ये ट्रॅक्टर खरेदीला वेग आला असून वेळ व श्रम वाचवण्यासाठी शेतकरी यांत्रिकरणावर भर देत आहे, मात्र खर्चात वाढ। यंदा कमी पावसाची शक्यता। शेतकऱ्यांनो खरीप हंगामाचे आजपासूनच करा नियोजन। एल निनो पाऊसच नव्हे तर तोंडाचे पाणीही पळवणार, त्यामुळे मिश्र व आंतरपिकाचे पर्याय शोधा। खरीप हंगाम तोंडावर। जिल्ह्यामध्ये पीक कर्ज वितरण केवळ 33%। 530 कोटींचे वाटप। जिल्हा मध्यवर्ती बँक मात्र आघाडीवर। कर्ज वाटपाची गती वाढवण्याची शेतकऱ्यांची मागणी। वाशिम जिल्ह्यातील अपडेट। फळे भाज्यातील भेसळींची तपासणी होणार, परवाना रद्द होणार। बाजार समित्या व्यापाऱ्यांना दिले निर्देश। फळे भाजीपाला दीर्घकाळ टिकवण्यासाठी रसायन व रंगाचा वापर करणे आरोग्याच्या दृष्टीने घातक आहे। चाळीसगावमध्ये कांद्याच्या दरात घसरगुंडी सुरूच। उन्हाळी कांद्याची दर दिवशी होते मोठी वाढ। कांद्याचा दर 1000 रुपयांचा आत असल्यामुळे शेतकऱ्यांनी लावलेला उत्पादन खर्चही निघणे कठीण। रखरखत्याभर उन्हामध्ये गुरुजी जनगणनेसाठी येणार आता आपल्या दारात। राष्ट्रीय कार्यक्रम म्हणून नवीन मोहीम सुरू। उन्हाळी सुट्टीचा आनंद यंदा घेता येणार नाही। कांद्याने आणले शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी। शेतकऱ्यांना 4000 कोटींचा बसला फटका। लागवडीचा खर्च वाढला, तुलनेमध्ये कांद्याचे दर न मिळाल्याने शेतकऱ्यांची कोंडी। उपाययोजना करण्याची मागणी। शिराळा तालुक्यात भात पेरणी सुरू। संकरित वाणांना शेतकऱ्यांची पसंती। बियाणांची पारंपरिक पद्धतीने साठवणूक। जास्त उत्पादन देणाऱ्या वाणांना शेतकरी देत आहे अधिक महत्त्व। दुधाला उसळी, पावडरला मात्र अपेक्षित दरवाढ नाहीच। जागतिक अस्थिरतेचा परिणाम। प्रति किलो 300 रुपये दर। बटर तेजीत, दुग्ध व्यवसायाला अडचणीत। केंद्र सरकारने हमीभावामध्ये शेतकऱ्यांची फसवणूक केली। किसान संघ परिसंघाचे अध्यक्ष प्रकाश पोरे यांची माहिती।
सावधान, पुढील 5 दिवस उष्णतेची लाट येणार, आरोग्य सांभाळा. सोमवारी पारा 45.5 अंशावर. हवामान विभागाने दिला सतर्कतेचा इशारा. धान खरेदीचे पैसे रखडल्याने संताप, बोनसची घोषणा अद्याप हवेतच. सरकारी केंद्रावर धान विकूनही शेतकरी प्रतीक्षेमध्ये. लवकरात लवकर अनुदान देण्याची शेतकऱ्यांची मागणी. नागपूर जिल्ह्यातील अपडेट. खरीप हंगामाची तयारी, मातीची आरोग्य तपासणीवर शेतकऱ्यांचा भर. 4,000 नमुने उपलब्ध. 7,500 माती नमुन्यांची तपासणीचे उद्दिष्ट. उत्पादन वाढीसाठी व खर्चाची बचत करण्यासाठी माती परीक्षण करणे आवश्यक. भाडेपट्ट्यावर शेत कसणाऱ्यांनाही आता मिळणार पीक कर्ज व विमा योजनेचा लाभ. महाराष्ट्र शेतजमीन भाडेपट्टा नियम 2024 ची होणार कडक अंमलबजावणी. कमी पाण्यात शेती करणे ही काळाची गरज. सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांचे प्रतिपादन. बदलत्या हवामान व एल निनोच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना आता कमी पाण्यामध्ये शेती करणे काळाची गरज आहे. ड्रोन पायलट होण्याचे स्वप्न साकारण्यासाठी मिळणार आता संधी. अमृत संस्थेचा पुढाकार. प्रशिक्षणानंतर अधिकृत ड्रोन पायलट परवाना. शेती, फोटोग्राफी व इतर कामाकरिता ड्रोनचा वापर आता मोठ्या प्रमाणावर होत आहे. 1 लाख शेतकऱ्यांचा सिंचनाचा प्रश्न सुटणार. सौर ऊर्जा सिंचन पंप बँक प्रकल्पांचे आयोजन. शेतकऱ्यांसाठी शेती सिंचन वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहे. बीज उगवण क्षमता चाचणी करूनच पेरणी करा. कृषी विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन. भरघोस उत्पन्न वाढीसाठी बीज प्रक्रिया व उगवण क्षमता चाचणी करूनच बियाणांची लागवड पेरणी करावी. ठाकरे गटांचे कांद्याच्या माळा घालून आंदोलन. शेतकऱ्यांच्या कांद्यासह विविध प्रश्नावर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी उद्धव सेना पक्षाच्या वतीने आंदोलने करण्यात आली. वृद्धांची फरफड थांबणार. ॲपवरूनच हयातींचे प्रमाणपत्र काढता येणार. संजय गांधी निराधार आणि श्रावणबाळ योजनेच्या वृद्ध, दिव्यांग व निराधार लाभार्थ्यांना हयातीतील प्रमाणपत्र काढणे आवश्यक आहे. खरीपपूर्व काळामध्ये DAP व संयुक्त खतांची आगाऊ खरेदी वाढली. संभाव्य खत टंचाईची धास्ती वाढली असून बाजारामध्ये मागणीचा ताण. रासायनिक खतांच्या किमतीत देखील वाढ झाली आहे. डिझेलसाठी पुन्हा पंपावर रांगा. अनेक जिल्ह्याची स्थिती. साठा आहे पण वाहनधारकांची होत आहे गर्दी. डिझेलअभावी शेतींच्या मशागतींचीही कामे खोळंबली. पिवळ्या सोन्याला उतरती कळा. हळदीच्या दरघटीने शेतकरी चिंतेत. हिंगोली बाजार समितीमध्ये नवीन हळदीची आवक वाढली असून दर 12 ते 13 हजार रुपये प्रति क्विंटल मिळत आहे. सबसिडी बंद होता शेतकऱ्यांची पाठ. ट्रॅक्टरची खरेदी 50% घटली. बीड जिल्ह्यामध्ये ट्रॅक्टरच्या खरेदी विक्रीवर थेट परिणाम. शेतकऱ्यांना लागली आहे सबसिडीची आस. अनेक जिल्ह्यामध्ये सोयाबीनच्या दरात थोडीफार वाढ झाली आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील वाढलेले सोयाबीनचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. अनेक जिल्ह्यामध्ये हंगामाच्या शेवटेसरती कापसाचे दर वाढले आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे आजचे कापसाचे वाढलेले दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. वीज नको म्हणत शेतकरी संतप्त. बंद केला पुरवठा. ओव्हरलोडचे कारण. 4 तास वीज धानोरा स्टेशनमध्ये आंदोलन. उन्हाळी पिके व भाजीपाला पिके पाण्याअभावी संकटात. धाराशिव जिल्ह्यातील अपडेट. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कांद्याच्या दरात थोडीफार घसरण झाली असून राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे कांद्याचे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मक्याच्या दरात थोडीफार घट झाली आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे मक्याचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. हापूसचा हंगाम संपत आला. बीडमध्ये गुजरातच्या आंब्याचा बहर. गुजरातच्या आंब्यांनी राज्यातील बाजारपेठ सावरली. आजचे असणारे आंब्याचे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. वाढत्या उन्हामुळे भाजीपाल्यांचे दर कडाडले. मेथी कोथिंबीरच्या छोट्या गड्डीला मिळत आहे 50 रुपयांचा भाव. खते बियाणांची कृत्रिम टंचाई निर्माण केल्यास कठोर कारवाई. शेतकऱ्यांनो बियाणे खरेदी करताना काळजी घ्या. संशयास्पद विक्रेत्याकडून सावध राहण्याचा शेतकऱ्यांना इशारा. खरीपांच्या तोंडावर ई-पॉस ब्रेक. खत विक्रेत्यांची वाढली धाकधूक. 4 दिवसापासून सर्व्हर नेटवर्कच्या समस्येमुळे व्यवहार झाले ठप्प.
26,000 शेतकरी पीक विम्याच्या प्रतीक्षेमध्ये. मे महिना सर्वही मिळेना पैसे. सोळगाव तालुक्यातील स्थिती. अतिवृष्टीने पिके सडले, प्रशासनाने पंचनामे करूनही मदत रखडली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अपडेट. सिल्लोड तालुक्यामध्ये 25,000 मेट्रिक टन खतांचा तुटवडा. शेतकरी त्रस्त. युरियासोबत इतर निविष्ठा घेण्याची विक्रेत्याकडून सक्ती. कृषी विभागाकडून व्यावसायिक गॅस सिलेंडर थेट 3,130 रुपयावर. हॉटेलमधील नाश्ता जेवण महागले. 20% झाली दरवाढ. खाद्यतेल, डाळी आणि भाजीपाल्यांच्या दरवाढीने हॉटेल व्यवसायाला बसला फटका. उन्हाच्या तडाख्याने वेळ नदी आटली. तहानलेली शेती. विहिरी, बोरवेल कोरड्या. ग्रामीण भागामध्ये पाणी टंचाई तीव्र. पाण्याअभावी तरकारी पिके धोक्यात. उन्हाची तीव्रता वाढली. अंगणवाडी ताईंना सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा. नितीन पवार यांची माहिती. मानधन तत्वावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी म्हणजेच PM जमा करण्याची मागणी. शेतकऱ्यांना सौर पंपाची प्रतीक्षा. 9,931 मंजूर अर्जापैकी 6,461 शेतकऱ्यांच्या शेतामध्ये सौर पंप. 851 अर्ज विविध कारणामुळे फेटाळले. वाशिम जिल्ह्यातील अपडेट. माझे गाव आरोग्य संपन्न गाव अभियान. जिल्ह्यातील 870 गावांचा सक्रिय सहभाग. गाव घडविण्यासाठी पुढाकार घेण्याचे प्रशासनाचे आवाहन. बुलढाणा जिल्ह्यातील अपडेट. सर्व जिल्ह्यामध्ये 1 जुलैपासून HSRP नंबर प्लेट अनिवार्य. अन्यथा नागरिकांना 1,000 रुपयांचा भरावा लागेल दंड. मुदतीमध्ये वाढ. नियमभंग केल्यास होणार कारवाई. 30 जूनपूर्वी नंबर प्लेट लावून घ्या. खरीप हंगामाच्या तोंडावर DAP खताचा तुटवडा. शेतकरी सापडले आर्थिक संकटात. DAP खताच्या वितरणामध्ये लिंकिंग होत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप. नकाशामध्ये घर शोधेना. जनगणनेच्या कामासाठी लागले पर्यवेक्षक. देशामध्ये जनगणनेच्या कामांना अखेर प्रारंभ झाला आहे. वीज मीटर स्मार्ट होणार. लाईट जातात कळणार. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर. आता कारभारही होणार अधिक गतिमान. आखाती देशातील तणावांचा बळीराजाला बसतोय फटका. शेतीच्या खर्चामध्ये मोठी वाढ. ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर डिझेलवर खते महागल्याने शेतकरी चिंतेत. कडाक्याच्या उन्हामध्ये भाजीपाल्यांचे भावही कडाडले. कांदा गडगडला. परतूर येथील बाजारामध्ये सकाळी 11 ते दुपारी 5 वाजेपर्यंत शुकशुकाट. भाजीपाल्यांचेही नुकसान. माती परीक्षणावर शेतकऱ्यांचा भर. सोयगावमध्ये 480 नमुने तपासले. निकषानुसार पिकांची निवड ठरते योग्य. स्मार्ट योजनेतून घराच्या छतावर सौर प्रकल्प उभारा. अल्प लाभार्थी हिस्सा भरून पात्र ग्राहकांनी लाभ घेण्याचे महावितरणाचे आवाहन. रासायनिक खते हवी आहेत तर ॲग्रिस्टॉक प्रणालीवर नोंदणी अनिवार्य. खतांच्या काळाबाजार रोखण्यासाठी ॲग्रिस्टॉक नोंदणी किसान कार्ड काढणे महत्त्वाचे. अमेरिकेकडून अधिक शेतीमाल खरेदी चीनचा होकार. व्हाईट हाऊसने जारी केलेल्या माहितीच्या याबाबत घोषणा करण्यात आली. काबुली हरभऱ्याचे दर खानदेशामध्ये टिकून. जळगाव जिल्ह्यामध्ये नवीन काबुली हरभऱ्यांची आवक कमी असून सध्या काबुली हरभऱ्याला जळगाव जिल्ह्यामध्ये प्रति क्विंटल 11,000 रुपयांचा मिळत आहे दर. संभाजीनगर जिल्ह्यातील 2 तीर्थक्षेत्रासाठी 511.99 कोटींचा निधी मंजूर. वेळूर, परळी, वैजनाथ येथील तीर्थक्षेत्र विकास कामे मर्यादेमध्ये पूर्ण करणार. कांदा उत्पादकांची शुद्ध फसवणूक. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर रोहित पवारांचा आरोप. उत्पादन खर्चात वाढ मात्र कांद्याला आवश्यक दर मिळत नाही. रुपयांची वाटचाल शतकाकडे. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये रुपया डॉलरच्या तुलनेमध्ये पडला. आज $1 किंमत 96 रुपये 52 पैसे झाली आहे. महिलांना महिना 3,000 रुपये व मोफत बस प्रवास सेवा. राज्य सहकारी कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागू. पश्चिम बंगाल मंत्रिमंडळामध्ये बैठकीचा निर्णय. भारतीय वस्तूंच्या मागणीमध्ये मोठी वाढ. नवीन बाजारपेठांनी निर्यातीसाठी विक्रमी संधीचे दरवाजे उघडले. 2025-26 मध्ये $441.78 अब्ज वर निर्यात पोहोचली. पुन्हा इराण युद्धाची भीती. खार्ग बेटावर संभाव्य हल्ल्याची अमेरिकेकडून तयारी. इराणमध्ये सर्वात महत्त्वाचे तेल निर्यात केंद्र असलेल्या खार्ग बेटावर संभाव्य हालचालींची शक्यता आहे.
राज्यामध्ये 8,667 पदांची जम्बो भरती. महाराष्ट्र राज्य मृदा व जलसंधारण विभागाच्या पदभरतीच्या प्रक्रियेला गती मिळणार असून 8,667 पदांची भरती होणार आहे. आशा वर्कर्सच्या मानधनामध्ये 3,000 रुपयांची वाढ. केरळ सरकारचा पहिल्यांदाच मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय. त्यामुळे केरळ राज्याप्रमाणेच महाराष्ट्रातही आशा वर्कर्सच्या मानधनामध्ये वाढ करण्याची मागणी. राज्यातील शेतकऱ्यांना 30 जून पूर्वी कर्जमाफी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पुण्यामध्ये पुन्हा एकदा घोषणा. राज्य सरकारद्वारे कर्जमाफीची तयारी अंतिम टप्प्यात आली असून पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा थेट लाभ देण्यासाठी प्रशासकीय हालचाली वेगाने सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. हवेची दिशा बदलली. 25 मे नंतर मान्सून पूर्व पावसाचा अंदाज. राज्यामध्ये उष्णतेची लाट ओसरणार. अंदमान निकोबार. या व्हिडिओला शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे आभार. अशाच प्रकारच्या झटपट बातम्या दररोज पाहण्यासाठी आपल्या या YouTube चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट. धन्यवाद.